आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। अशाच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। गोधनी रेल्वे नगर पंचायत निवडणूक आज शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांनी भरले आहे आणि सर्वांनी कसली कंबर। तिसरी आघाडी म्हणून समविचारी पक्षांनी खेळ बिघडविणारा समीकरण असे चित्र दिसत आहे। त्यात शिंदे गटांनी पण उमेदवार उभे करून पक्षाची जीत निश्चित मानत आहेत। सर्व उमेदवार हे जनतेचे आशीर्वाद घेण्याकरिता सज्ज झाले आहेत। धन्यवाद। गोधनीमध्ये आता सध्या आम्ही नामांकन जाहीर केलेलं आहे। हे नामांकनासाठी तयारी केली आहे। तर गोधनीचा विकास हा सर्वांगी आमचा सर्वात मूळ उद्देश आहे की शिवसेनाचा विकास झाला पाहिजे, पूर्ण गोधनीचा विकास झाला पाहिजे। त्याच्यात भरपूरसे असे मुद्दे आहेत जे आम्हाला आतापर्यंत आढळले आहेत। जे ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतनंतर नगरपंचायत झाली, तर नगरपंचायतमध्ये अजून काय डेव्हलपमेंट होऊ शकते, तर त्याचा पूर्ण आम्ही अभ्यास करून आता या तयारीला उतरलो आहे। आम्ही त्यांचा गावाचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे। नाही उमेदवारी टाकलेली आहे महिला अध्यक्ष नगरासाठी, काय सांगाल आपण? कोणत्या पक्षाकडे आपण होते? मी शिवसेना या पक्षामध्ये उभी आहे आणि आपलं नाव? माझं नाव प्रीती प्रकाश आझादे आणि मी नगराध्यक्ष या पदासाठी माझ्या गावामधूनच उभी आहे। माझा उद्देश या शिक्षण प्रथा सुधारणे आणि डेव्हलपमेंट करण्याचा आहे, म्हणून मी या चुनावामध्ये उभी आहे। बाकी विकास कामाचे काय? विकास काम म्हणजे जसं की घरकचरा आहे, घरकचऱ्याची व्यवस्था नाही, शिक्षणाची प्रॉपर व्यवस्था नाही, आपल्या शाळामध्ये जे सरकारी शाळा आहे त्याची जी परिस्थिती आहे ती खूप खालावली जात आहे। तर ही पाहून मला खूप वाईट वाटतं, म्हणून मी या पदासाठी हे केलं। शिक्षणाच्या व्यतिरिक्त आणखी काय काय विकासाची साधने आहेत तुम्ही हाताळणार आहेत? मी डेव्हलपमेंट स्टडीमधून एका शिक्षणाची म्हणजे करिअर करणार होते, रस्ता वगैरे, गाव विकास। माझं नाव सीमा रमेश मनगटे आहे। मी गोधनी गावातच राहते आणि वार्ड नंबर 3 मधून निवडणुकीसाठी उभे राहिले आहे। आणि माझं ध्येय आहे की मी बचत गटाची महिला अध्यक्ष आहे आणि माझं ध्येय आहे की सगळ्या बायांना रोजगार मिळावा आणि आमच्या गावात गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही आहे, ते बनलं पाहिजे आणि गावाचा विकास झाला पाहिजे। माझे नाव सोनम प्रभुराव मुंजे आहे। मी वार्ड क्रमांक 15 मधून उमेदवारसाठी उभे आहे। माझं म्हणजे एकच उद्देश आहे की माझ्या गोधनी गावाचा म्हणजे विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे। रस्ते बांधणे, वाचनालय उघडणे, जे बुजुर्ग लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे दवाखान्याची जी व्यवस्था आहे, म्हणजे बुजुर्ग लोक जाऊ शकत नाही, मी दवाखाना उघडणे, म्हणजे दवाखाना, हॉस्पिटल वगैरे जे काही आहे सरकारी कामातून जेवढं होईल म्हणजे तेवढ्या व्यवस्था मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या व्यवस्था त्या लोकांना त्याप्रमाणे समजून सांगेल आणि त्यांच्या प्रत्येक म्हणजे ज्या ज्या गरजा असतील, अगदी म्हणजे सर्वसामान्याच्या असं असते की लहान लहान गरजा उमेदवार जेव्हा निवडून येत असतो तेवढ्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण माझा हा उद्देश आहे की लहानशा का बरं म्हणजे त्यांचं व्यवस्था आहे, जसं शुल्क शौचालय आहे, सर्वसामान्य माणसाकडे कुणी एवढं लक्ष देत नाही, म्हणून मी सर्वसाधारण महिला याच्यातून उमेदवारीतून उभी झाली आहे की प्रत्येक माझ्या गावातल्या गोधनी गावातल्या घरोघरी जेवढ्या काही म्हणजे समस्या असतील त्या मी घरोघरी जाऊन त्यांच्या व्यवस्था करणार। सरकारी शाळा आहे त्या म्हणजे त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायचं आहे ते करील, वाचनालय उघडणार, रस्ते बांधणे आणि रस्ते जे बांधायचे आहे त्याच्यामध्ये जसं जे लोक निवडून येतात तेवढं ते लक्ष देत नाही, पण मी माझ्या गावाचा जे काही रस्ते आहे, सुलभ शौचालय, ते सर्व प्रत्येक समस्या सोडवते आणि माझा एकच उद्देश आहे की माझा गोधनी गाव हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हेच माझं उद्देश आहे। मी गावाच्या समस्या आपण काय आवाज उचलला आहे? मी आवाज हेच उचललेला आहे की म्हणजे ज्या ज्या समस्या असते लहान असते ते कसं म्हणजे आपण कोणाकडे जर गेलो उमेदवाराकडे जे निवडून येतात त्यांच्याकडे गेलं तर ते आपल्या तेवढ्या समस्या ऐकून घेत नाही, पण जे सर्वसाधारण जे व्यक्ती उभी जाईल आणि ज्यांना जर निवडून देतील तर त्या गरजेतून त्याच्यातून निघालेलं असतं, त्यांना माहीत असते की कोणती गरज असते, काय असते, ते त्याच्यातून निघालं असते। तर माझं असं मत आहे की जर मी उभी झाली त्यांच्या पुरेपूर मी सपोर्ट करते।
माझे नाव मनोज शिवंत बेलपांडे. मी शिवसेना पक्षाकडून लढत आहोत वार्ड नंबर 15साठी. माझ्या विकास करणे हा वार्डासाठी आणि वार्डात असलेल्या छोट्या मोठ्या गरजा लोकांच्या पूर्ण करून घेणे, वार्डामध्ये झाडे लावणे आणि हर एक व्यक्तीला त्याची मूलभूत गरज पूर्ण भाजून देणे हा माझा एक उद्देश आहे. हा वार्डासाठी पूर्ण आणि वरतून समाजासाठी आपल्या जे काही असेल इथे समाज कोणताही असो, समाजाबद्दल मी नाव नाही घेत कोणाच्या, कोणताही समाज असो, तो बौद्ध असो, हिंदू असो, आणखी कोणताही समाज असो, त्यांच्यासाठी सर्व समाजातून त्यांच्यासाठी वरच्या पक्षाकडून या आपल्या पक्षाकडून जे काही मदत होऊ शकते तेवढी मदत करण्याची मी पूर्ण कोशिश करेल. हाच माझा एक मोठा उद्देश आहे त्या बाबतीत.